कुठे कोण लोह गडून ढकलतंय, कुठे काय करतंय. पूर्वी बायका काय म्हणायच्या माहितीये, म्हणजे मुली टेन्शन मध्ये असायच्या, नवरा कसा भेटतोय, कसा असेल, काय असेल, दारुड्या असेल काय, मारणार असेल काय. आता पोरं विचार करतात बायको कशी असेल, ढकलणार तर नाही ना, पिंपात भरणार तर नाही ना. प्रभात मंडळी, आज आहे रविवार आणि सकाळचं वातावरण बघा, थोडंसं ढगाळ आहे, पण पाऊस खरंच गायब आहे कोकणातून. आणि हे सकाळचं वातावरण आहे. बघू, आज देखील वाटच बघावी लागेल पावसाचे. इकडे विहा कुठे चालली आहे? शाळेचाच डोस आहे पोलिओचा. पोलिओचा डोस आहे. ए कुठे चालली? हा, कुठे चालली? पोलिओचा डोस प्यायला? आत्ता झोपली होतीस? नाही करायचं काय? शूटिंग नाही करायचं तुझं? बापरे. चल पोलिओ पिऊन या. कोण आहे? कोण आहे? कोण आहे विहा? हा, मार म्हणते. कोण आहे तर? कोण आहे? कोण आहे? हा, Spider? बॉल आहे तो माहितीये. कोक्रोच आहे. स्पायडर. स्पायडर ना? तो काय? कुठं आहे स्पायडर? अर्ध इंग्रजी अर्ध मराठी. अरे वा, कुठे आहे स्पायडर? ये. ओ. चला चल घे, चला चावेल तुला. जा डोस घेऊन या. चला, आज सकाळी सकाळी बघा आमची आई काय कापते? फणस. घरी फणस का? फणस कापते आणि काढते फणसाचे गरे. ही काही चारखंड कापते साहेब. कोवळा आहे काय गे? हा कोवलंय. फणसाची कोवळा भाजी. नाही. फणसाची भाजी करणार आहात? हा भाजीला. बर. आ. असं बघा चारकांड काढायचं आणि याचे तुकडे असे काढून ठेवायचे. पाणी कशाला घेतलंयस? पाण्यात टाकायचं घरी. आणि हाताला काय लावलंयस? तेल लावलं तेल लावलंय. मग चिक नाही येईल. हा, पावचं चिक नाही लागत. आहेत काय घरी कोवळे आहेत काय? कोवलं नाही तसं जून झालं. थोडेसे जून झालेत पण कडक झालेत. पिकलेलं म्हणजे कडक असलेल्या गऱ्यांची भाजी खाऊ शकतो ना आपण. चला, गऱ्याची भाजी कशी होते ते तुम्हाला दाखवतो. उकड गरे ना हे? आटल्या काढायच्या की? आटल्या काढायचे बाई. आटल्या शिजत नाही पटकन. शिजत नाही पटकेन. चला, आज आमच्याकडे सकाळी सकाळी गऱ्यांची भाजी. मी सांगितलं होतं ना आमच्याकडे आषाढात पिकणारा फणस आहे, तोच फणस आहे. आणि आत्ता त्याला गरे चांगले धरलेत आणि आटल्या पण चांगल्या धरल्यात. सो हे बघा, आता आहे आमची गरे याच्यामध्ये बघा काढून ठेवते पाण्यामध्ये. कच्चेच आहेत गे आहे, एवढे पण पिकले नाही. थोडासा गोडीलपणा असेल. होय. नाही एवढं पिकलेत नाही हा पण आहे तयार चांगला. बरोबर. जून झालेला आहे. चला, आज सकाळी सकाळी आपण फणसाची भाजी खाणार आहोत. फणसाच्या गऱ्याची भाजी, उकड गऱ्यांची भाजी. असे गरे काढून घेतोय आपण आणि याला मग उकडवायचे किंवा वाफवायचे कसे आहेत ते तुम्हाला दाखवूया. या, कोयती सांभाळ, हात सांभाळ. काय म्हणताय? गरे काढायचे. आज रविवार ना, तर जरा साकटा साकटीचं म्हटलं यावेळी फणस साकटूया. हाय घरी, आहे घरी. या या. बरे आहो ना? हे बघा. हे गरा दाखवतात त्याला काढून. थांबला. चला बघा, असे मस्तपैकी छान असे गरे काढूया. चला मंडळी, मस्तपैकी छान आता सगळ्याच फणसातले गरे काढून त्याची भाजी करायला आपण घेणार आहोत. सो पटापट गरे काढून घेऊया. चला, आता गरे आपले काढून झालेले आहेत ना? हो. आटल्या पण काढल्यास ना? हो. आता काय करणार आहेस? ह्याला एक कड काढून घेते. अच्छा, कड काढून. हो. चला, फणसाची भाजी सकाळी सकाळी फोडणीला द्यायचं आहे. साधी सोपी रेसिपी. चला बघूया. मस्तपैकी गऱ्यांना आपण आता कड काढून घेऊया. एकच कड काढायचं ना, शिजतील लवकर. चला, थोडंसं काय आता वरून थोडं चवीपुरतं म्हणजे. चला,
थोडंसं मीठ टाकलंय उकडताना, म्हणजे गऱ्यांना पण थोडंसं मीठ लागेल आणि नंतर आपण कमी टाकू. उकडू दे, थोडा वेळ उकडू दे, नंतर तुम्हाला दाखवतो त्याची झटपट भाजी कशी बनवतात. सोनाली, गरे उकडून झाले ना? हो झाले. बघू दे कसे चाललेत. पाणी काढून टाकलंस ना? काढून टाकले. मस्त छान असे गरे उकडून झालेत. आता काय करतेस? आता फोडणी देते. आजची रेसिपी थोडी घाई गडबडीत आणि टाकलंय मस्तपैकी तेल फोडणीला. आणि आता बघा, पहिलं काय टाकतेस? लसूण. लसूण टाकलंय. हिरवी मिरची. हिरवी मिरची. आता कांदा घेतो. थोडासा कांदा. टमॅटो नाही घ्यायचं नाही नाही, लागेल. नाही. हा, टमाटर नाही. टमॅटो नाही. थोडीशी हळद घेते. थोडीशी हळद. मीठ घेतलंय म्हणून अर्धा चमचा घेते. बरं. परत मिक्स करते थोडं. चला, फोडणीला थोडंसं सोनालीने झाकून ठेवलंय मुरायला, गॅस स्लो केलाय. आणि इकडे दुसरं काय घेतलंय? जवला. आज रविवार आहे तर कोलिंब घेतलाय, जवला घेतलाय मस्तपैकी स्वच्छ धुवून. आज गऱ्यांची भाजी किंवा फणसाच्या गऱ्यांची भाजी आहे ना, आपण कोलिंब टाकून करणार आहोत, कारण आज आपल्याकडे स्पेशल रविवार स्पेशल गऱ्याची भाजी आहे. चला, कोलिंब झाली. हो झालं. आता एक थोडंसं चमचा तिखट घेते. अच्छा. फोडणीचा सुगंध अप्रतिम येतो बघा, मस्त. आणि थोडं गरम मसाला. थोडासा गरम मसाला. असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. हा, फोडणीचा रंग भारी आला. आता जवला टाकते. आता कोलिंब म्हणजे आपला जवला टाकलाय, त्याला पण परतवून घ्यायचं ना हो, त्यामध्ये. हो. म्हणजे पाऊस कुठे गेलाय? गावी गेलाय. पाऊस त्याच्या गावी गेलाय, त्याच्यामुळे गावाकडे पण पाऊस येतो नाही. आणि 8 दिवस गायब होतो. 2 दिवस येतो आणि 8 दिवस परत गायब होतो. गायब होतो. असं ते खाऊन बघायला काय हरकत नाही. गरम आहे. हा बघा, वाफ आलेला गरा बघा. मस्त आला. गरे छान शिजू येतं. फक्त आता फोडणीला फक्त मिक्स करायचं ना. चला, मस्तपैकी जवला आपला फ्राय झालेला आहे. हा भारी. आता गरे घालते. आता डायरेक्ट गरे. हे पास्ता असतो ना तसं वाटतं ना. हा, आमची सारा पास्ता बनवून खाते ना, तर हे गरे असे उकळलेत ना, तसं पास्ता वाटतं. आपला गावठी पास्ता जबरदस्त. फणसाचे गरे आणि गऱ्याची भाजी, हे बस असं मिक्स करायचं आणि एक वाफवायचं ना, एक कड 5 द्यायचं. मिनिटं बस. झाले, गरे शिजले, त्याच्यामध्ये काय आता टाइम नाही. फक्त थोडंसं काय हळूहळू मसाला लागायला पाहिजे सगळ्या गॅस स्लो करायचं ना. हो. दिसतं स्लो करायचं आणि मस्त बघा आले गरे. काल रात्री तिलकूट टाकून बनवलं. हा, काल तिलकुट टाकून मस्त बनवले झालं. आणि आज आता जवला टाकून बनवते त्यामध्ये. जबरदस्त. बघूया कसे होतात जवला टाकून बनवलेले गरे. आणि अशा गऱ्यांची भाजी तुम्ही देखील खाल्ली आहात का? कमेंट करायला विसरू नका. चला, मसाला जो आपण फोडणी मसाला केलेला तो छानपैकी गऱ्यांना लागला पाहिजे, म्हणून असं परतवून घ्यायचं. बघा, लागला ना मसाला. हो, लागला. बघा, जवला टाकून बनवलेले गऱ्यांची भाजी. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकते. थोडीशी कोथिंबीर.
आता 5 मिनिटं ठेवूया. 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे आणि मग झाली आपली झाली घऱ्याची भाजी. भाजी झाली ना. हो. चला वाट बघूया, सुगंध तर अप्रतिम सुटला. मंडळी चला, आपल्या फणसाच्या घराची भाजी आली आहे बघा, किती मस्त आली आहे. सोबत थोडासा आज रविवार असल्यामुळे कोलमाचं सार म्हणजे जवल्याचं सार आहे, त्याचा कट घेतलाय आणि मस्तपैकी तांदळाची भाकरी. आजचा सकाळचा नाश्ता हा बघा असा आहे. आता हे कसं झालं मी तुम्हाला सांगतो बघा. गरे बघा किती मस्त सॉफ्ट झालेत. हा 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 हा, असे शिजले पाहिजेत. खाऊन सांगतो तुम्हाला कसे झाले. मस्त झकास. अशी भाजी नक्कीच बनवून बघा. कोलिम टाकून किंवा जवला टाकून भारी झाली आहे. आता कोणाकोणाला ही घरांची अशी कोलिम टाकून जवला टाकून भाजी आवडते कमेंट करून सांगा. भारी, जबरदस्त. ही कोकणातली ऑथेंटिक पारंपरिक डिश म्हटलं तरी काही अवघड होणार नाही, कारण कोकणातल्या खाद्य संस्कृतीमध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आजपर्यंत म्हणतात ना जुन्या रेसिपी आहेत, त्या आता कालबाह्य झाल्यात. त्यापैकी ही भाजी, फणसाच्या घराची भाजी जवला टाकून. आता ही अशा पद्धतीची भाजी कोणी बघितली नसेल, पण आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली आहे. तेलकूट टाकून वगैरे तुम्ही पाहिली असेल, पण जवला टाकून अशी भाजी छान होते हे बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे. फणसाच्या घराची भाजी, कच्चे फणसाच्या घराची भाजी, जबरदस्त. आणि सोबत आज रविवार असल्यामुळे बघा असं जवल्याचं सार पण आहे, असं डिप करून खायचा. मस्त. चला खाऊन घेतो. थोडं पावसाचं वातावरण झालंय ते तुम्हाला दाखवतो. या नाश्ता करायला. मंडळी मस्तपैकी पावसाचं आगमन देखील झालंय. जबरदस्त. पावसाची वाट बघत होतो पण एकच ढग आलाय इकडे. इथे ढग आलाय, पाठीमागे पूर्ण सफेद सफेद दिसतंय. बघूया पाऊस किती लागतो. बघा आता इकडे बाहेर आहे ना, पावसाने एक झुळूक दिली, सर येऊन गेली मोठी, पण पाऊसच गायब. सोनाली इकडे काय करते बघूया. अरे बापरे, पावसाला राग आला की काय, जोरात आला परत. सोनाली काय करते. काय पोत वलते उद्यासाठी, वटपौर्णिमेसाठी. कशासाठी वटपौर्णिमा करतात. 7 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट, 7चं कॉन्ट्रॅक्ट. बाप रे, मोठं कॉन्ट्रॅक्ट असतं. चला, आमच्या गावाकडच्या महिला मंडळ सगळं वटपौर्णिमेसाठी, नवरा किती भांडखोर असू दे आहे ना, तरी पण वट पूजायला जातात. 7 हाच नवरा ते देवाकडे म्हणतात. असं ही आपली पद्धत आहे, आपली परंपरा आहे. असं नाहीतर आजकाल आपण सोशल मीडियाला सोनाली बघतो ना, कुठे कोण लोह गडवून ढकलतंय, कुठे काय करतंय. पूर्वी बायका काय म्हणायच्या माहितीये, म्हणजे मुली टेन्शनमध्ये असायच्या, नवरा कसा भेटतोय, कसा असेल, काय असेल, दारुड्या असेल काय, मारणार असेल काय. आता पोरं विचार करतात बायको कशी असेल, ढकलणार तर नाही ना, पिंपात भरणार तर नाही ना. असं चाललंय. तू बघितलंस ते लोहगडून ढकललं ते काय चाललंय, खतरनाक चाललंय ना. अरे शपथ. असो, काही असू दे, पण आपल्या इकडे ग्रामीण भागामध्ये तरी अजून तसं काय नाही आहे. आणि चांगल्या एक परंपरा टिकून आहे. सण आहेत, उत्सव आहेत, परंपरा आहेत, चांगले लोक आहेत, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत. चला, जांभूळ, करवंद आता गावतील काय. नाही गावणार. हा ना, गरे आहेत. आंबा वानावरती ठेवायला लागतात. बरोबर. गेल्या वर्षी तर लावणीला सुरुवात झालेली यावा, झालेली लोकांची लावून झालेले. यावर्षी थोडंसं गडबड झाली, अजून रोपांचा पत्ता नाही. नदीला पाणी पण नाही आलंय. मागे 2 दिवस पाऊस पडला, त्यानं नदीला पाणी आलं तेवढंच. असो, बघू आता काय होतंय ते. चला, चालू दे तुझं. मंडळी दुपारचे वाजलेत बरोबर 1 आणि 1 वाजता खरं तर पावसाने दस्तक दिली आहे. उद्या आहे वटपौर्णिमा, तर वटपौर्णिमेच्या निमित्ताने पाऊस असतो. दरवर्षी थोडा तरी पाऊस असतो, कदाचित वटपौर्णिमेला पाऊस आला की काय असं. मंडळी चला, आजचा दिवस हा असा होता. आता मस्त की फणसाची वगैरे भाजी खाल्ली, थोडंसं कशी पद्धतीने बनवतात ते दाखवलं. गावाकडचं आता तुम्हाला थोडंसं वातावरण परत एकदा दाखवते बघा. पाऊस पडतोय थोडा थोडा, पण अजून पण नद्या नाल्यांना पूर गेलेले नाहीत, त्याच्यामुळे चढणीचे मासे पण अजून पण बाकी आहेत. तर पाऊस जोरात आला तर आपण गोणीभर चढणीचे मासे मात्र नक्कीच आणू. चला, आता मंडळी तुर्तास हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. बघूया उद्या पाऊस पडला किंवा आज पाऊस पडला तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवूया.
तर मंडळी, गावाकडच्या छोट्या छोट्या गोष्टीमधला आनंद जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपल्या या कोकण संस्कृती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण नवीन जेव्हा व्हिडिओ अपलोड करू ना ते पटकन तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल की ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. सो तुर्तास मी तुमची रजा घेतो, भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. कमेंट करायला विसरू नका. चला, केव्हा कोकण आपलंच असा.